त्यावेळेस एखादी व्यक्ती आपलं नवीन घर, एखादी वास्तू खरेदी करते किंवा घेते, त्यावेळेस ती त्या घराला इतकं हे करते ना, म्हणजे ब्लेस करते आणि ती त्या घरामध्ये कुठलीच वाईट गोष्ट होऊ देत नाही. ती म्हणते, नाही बाबा, माझं घर पवित्र मंदिरासारखं असलं पाहिजे. आता मी एक जणांचा व्हिडिओ पाहिला. ते म्हणाले की आम्ही जे घर घेतलेलं आहे ते आम्हाला मंदिरापेक्षाही पवित्र आहे, कारण आमचं ते फार मोठं स्वप्न होतं. तर असंच असतं बघा, आपण जेव्हा एखादी वास्तू घेतो त्या घरात आपण कुठलीच वाईट गोष्ट करत नाही, है ना, सगळ्यात चांगल्या गोष्टी करतो. पण काही काही लोक असे असतात की नवीन वास्तूमध्ये वाईट गोष्टी करतात. त्यांना माहिती आहे का ह्याचा परिणाम काय होतो? कालांतराने ते सर्व वास्तुदोष तुम्हालाच लागणार असतात, तुमच्याशीच वाईट घडणार असतं. वास्तूचा दोष नसावा. वास्तू आहे ती, तिच्या संगती पण चांगलंच राहिलं पाहिजे. कारण का, आपण जर एखाद्या व्यक्तीसंगती वाईट राहिलो आणि त्यातून नवीन वास्तू, मग तर किती माणसाला किती हे असतं की वर्षभर बाबा ह्या घरात काही वाईट घटना, वाईट गोष्टी घडता कामा नये. सर्व आनंद आनंद चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे. पण काही लोक आपल्या हाताने आपल्या घरामध्ये वाईट गोष्टी घडवतात आणि ते वास्तुदोष होतो ना. मग वास्तुदोष चालू होतो, कारण वास्तू आहे ती, म्हणजे ती पण वाईट गोष्टीला हे नाही करत, सपोर्ट, म्हणजे ती हे नाही करत, आशीर्वाद देत नाही, माहिती का. शाप देते ती की हे असं का, वास्तू आहे, मी नवीन वास्तू आहे आणि तुम्ही माझ्याशी असं वागता. म्हणून लोक काय करतात, घरभरणी झाली ना की आपल्या घरातले नातेवाईक, आई वडील, सासू सासरे सगळ्यांना घरात एक दिवस राहाच म्हणतात, आग्रहाने पिशव्या उडू उडू घेतात की नाही बाई, जायचं नाही, हा आजच्या दिवस राहायचं, उद्या सकाळी जायचं. असं असतं. वास्तू म्हणजे काय तुम्हाला हे वाटली का, हलकी वाटली का? माहिती का, वास्तूत तर आपलं सगळं असतं, साम्राज्य, गरिबी, श्रीमंती, आरोग्य, हे ते सगळं आपलं वास्तूमध्येच असतं. वास्तू चांगली तर आपण चांगले, हो की नाही. आणि दुसऱ्याच्या कशाला आपण हे करायचं, आपल्या आपल्या घरात दुसऱ्याला का ठेवून घ्यायचं. दुसऱ्याचे त्यांचे दोष, कर्म, घाणेरडी व्यक्ती, हे अशा व्यक्तींना कोणी जवळ करत नाही, माहिती. सर्व चांगलं मंगलमय हो असं म्हणतात.